कोपरगाव मतदारसंघ हा 1978 साली स्वतंत्र मतदारसंघ झाला। त्यापूर्वी शिर्डी व कोपरगाव हा मतदारसंघ एकत्र होता। हा मतदारसंघ जेव्हापासून वेगळा झाला तेव्हापासून या मतदारसंघावर रोहमारे, काळे व कोल्हे घराण्यांचाच राजकीय पगडा राहिला। स्वर्गीय शंकरराव काळे, स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी सहकाराच्या माध्यमातून हा तालुका हातात ठेवला। काळे विरुद्ध कोल्हे असाच या मतदारसंघाचा इतिहास राहिला आहे। या मतदारसंघाची गणिते कशी बदलली, कोण कोण आमदार राहिले, याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। 1962 साली कोपरगाव शिर्डी मतदारसंघातून काँग्रेसचे कारभारी भिकाजी रोहमारे म्हणजेच KB रोहमारे विजयी झाले होते। त्यांनी अपक्ष उमेदवार मोहनराव आबासाहेब गाडे यांचा पराभव केला होता। या निवडणुकीत KB रोहमारे यांना 28,689 मते मिळाली होती, तर पराभूत मोहनराव गाडे यांना 16,486 मते मिळाली होती। 1967 साली कोपरगाव शिर्डी मतदारसंघातून मोहनराव गाडे यांनी आपल्या पराभवाचा बदला घेतला। त्यांनी यावर्षी अपक्ष उमेदवारी करत काँग्रेसच्या SD काळे यांचा पराभव केला। मोहनराव आबासाहेब गाडे यांना 31,482 मते मिळाली, तर पराभूत SD काळे यांना 22,581 मते मिळाली होती। 1972 साली कोपरगाव शिर्डीच्या राजकारणात शंकरराव गेणूजी कोल्हे यांचा उदय झाला। त्यावेळी कोपरगाव शिर्डी एकत्र असताना त्यांनी अपक्ष उमेदवारी केली। काँग्रेसच्या कारभारी भीमाजी रोहमारे यांच्यासोबत त्यांची लढत होती, मात्र शंकरराव गेणूजी काळे यांनी 38,745 मते मिळवत अपक्ष विजय मिळवला। काँग्रेसच्या कारभारी रोहमारे यांना 33,052 मते मिळाली। 1978 साली कोपरगाव मतदारसंघ स्वतंत्र झाला। या स्वतंत्र मतदारसंघात काँग्रेसने शंकरराव गेणूजी कोल्हे यांना उमेदवारी दिली। त्यांच्या विरोधात JNP पक्षाकडून पंडितराव जाधव हे उमेदवारी करत होते, मात्र शंकरराव कोल्हे यांनी 40,414 मते घेत विजय मिळवला। पंडितराव जाधव यांना 27,274 मतांवर समाधान मानावे लागले। 1980 साली काँग्रेस आईने पुन्हा विद्यमान आमदार शंकरराव गेणूजी कोल्हे यांना उमेदवारी दिली। त्यांच्या विरोधात काँग्रेस ने शंकरराव देवराम काळे यांना निवडणुकीच्या रिंगणात उभे केले। या निवडणुकीत शंकरराव कोल्हे यांना 43,166 मते मिळवत विजय झाला। शंकरराव काळे यांना 33,335 मतांवर समाधान मानावे लागले होते। 1985 साली काँग्रेसने कोल्हेंऐवजी दादासाहेब शहाजी रोहमारे यांना उमेदवारी दिली। त्यांच्या विरोधात ICS पक्षाकडून संभाजीराव किसनराव काळे हे निवडणूक रिंगणात होते। या निवडणुकीत दादासाहेब रोहमारे यांना 42,028 मते मिळाली व ते विजयी झाले। विरोधी संभाजीराव काळे यांना 33,221 मते मिळाली होती। 1990च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा शंकरराव गेणूजी कोल्हे यांना उमेदवारी दिली। त्यांच्या विरोधात शिवसेनेने संभाजीराव किसनराव काळे यांना निवडणूक रिंगणात उतरवले होते। या निवडणुकीत शंकरराव कोल्हे यांनी 56,673 मते घेत विजय मिळवला। विरोधी संभाजी काळे यांना 32,801 मतांवर समाधान मानावे लागले। 1995 मध्ये काँग्रेसने पुन्हा शंकरराव गेणूजी कोल्हे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले। त्यांच्या विरोधात शिवसेनेने उमेदवार बदलवत भगतसिंग सोनवणे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले, मात्र शंकरराव कोल्हे यांनी 5व्यांदा विजय मिळवला। त्यांना 53,999 मते मिळाली, तर शिवसेनेच्या भगतसिंग सोनवणे यांना 47,157 मतांवर समाधान मानावे लागले होते। 1999 मध्ये शरद पवारांनी काँग्रेस सोडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला। त्यावेळी शंकरराव कोल्हे हे त्यांच्या सोबत गेले। राष्ट्रवादीने त्यांना तिकीट दिले। यावेळी शिवसेनेने पुन्हा उमेदवार बदलत विद्यमान मंत्री राधाकृष्ण विखे यांचे सासरे नामदेवराव परजणे यांना उमेदवारी दिली। शंकरराव कोल्हे यांनी या निवडणुकीत 40,933 मते मिळवत विजय मिळवला। नामदेवराव परजणे यांना 36,654 मते मिळाली। 2004 मध्ये कोपरगाव मतदारसंघात काळे कोल्हेंच्या दुसऱ्या पिढीचा उदय झाला। शिवसेनेकडून अशोकराव शंकरराव काळे यांनी उमेदवारी केली। या राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार शंकरराव कोल्हे यांचे चिरंजीव बिपिन कोल्हे यांना तिकीट देण्यात आले। या निवडणुकीत अशोक काळे यांनी विजय मिळवला। त्यांना 77,326 मते मिळाली, तर बिपिन कोल्हे यांना 61,092 मतांवर समाधान मानावे लागले होते। 2009 साली कोपरगाव मतदारसंघात पुन्हा काळे कोल्हेंच्या दुसऱ्या पिढीची लढत झाली। या निवडणुकीतही शिवसेनेकडून निवडणूक लढवत अशोकराव काळे यांनी दुसऱ्यांदा विजय मिळवला। यावेळी त्यांना 84,680 मते मिळाली, तर राष्ट्रवादीकडून लढणाऱ्या बिपिन कोल्हे यांना 77,989 मतांवर समाधान मानावे लागले। 2014 साली कोल्हे कुटुंबाने धक्कादायक पक्ष बदल केला। सलग 2 पराभवानंतर कोल्हे कुटुंब भाजपमध्ये आले।
शिवाय बिपिन कोल्हे यांच्याऐवजी त्यांची पत्नी स्नेहलता कोल्हे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला। हा निर्णय यशस्वी ठरला। भाजपकडून उमेदवारी करत स्नेहलता कोल्हे यांनी आपल्या पतीच्या पराभवाचा बदला घेतला। त्यांना 99,763 मते मिळाली। तर विरोधात असणाऱ्या विद्यमान आमदार अशोक काळे यांचे चिरंजीव आशुतोष काळे यांना पहिल्याच निवडणुकीत पराभव पाहावा लागला। आशुतोष काळे यांना शिवसेनेकडून फक्त 70,493 मते मिळाली होती। 2019 साली आशुतोष काळे यांनी आपल्या पराभवाचा बदला घेतला। यावर्षी भाजपने पुन्हा विद्यमान आमदार स्नेहलता कोल्हे यांना तिकीट दिले होते, तर राष्ट्रवादीकडून आशुतोष काळे हे उमेदवारी करत होते। या निवडणुकीत आशुतोष काळे यांनी 87,566 मते मिळवत विजय मिळवला, तर स्नेहलता कोल्हे यांना 86,744 मते मिळाली। स्नेहलता कोल्हे यांचा थोडक्यात पराभव झाला। 2024 साली कोपरगावची निवडणूक पुन्हा रंगात आली। आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवारांना साथ दिली, त्यामुळे त्यांना महायुतीकडून उमेदवारी मिळाली। शेवटच्या क्षणापर्यंत युवा नेते विवेक कोल्हे हे प्रतिस्पर्धी असतील अशी अटकल लावली जात होती, मात्र भाजपने त्यांना शांत बसविण्यात यश मिळवले। त्यामुळे शरद पवार गटाकडून ऐनवेळी संदीप वरपे यांना उमेदवारी देण्यात आली। आशुतोष काळे यांनी विक्रमी 1,60,042 मते मिळवत दणदणीत विजय मिळवला, तर विरोधी संदीप वरपे यांना फक्त 36,204 मते मिळवता आली। महायुतीने शांत बसविलेल्या विवेक कोल्हे यांनी प्रामाणिकपणे आशुतोष काळे यांचे काम केले। या निवडणुकीत कोपरगावच्या राजकारणात पहिल्यांदाच काळे कोल्हे यांची हात मिळवणी झालेली दिसली। मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन राजकीय विषय पाहायला आवडत असतील तर आजच आमच्या अहिल्यानगर लाईव्ह 24 या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। पुन्हा भेटू अशाच नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।